दरवर्षी अर्थसंकल्पात तुम्ही टॅक्स हॉलिडे हा शब्द ऐकता. टॅक्स हॉलिडे पण नेमकं टॅक्स हॉलिडे म्हणजे काय? हा फायदा फक्त मोठ्या कंपन्यांसाठी असतो का, की सामान्य माणूस, स्टार्टअप किंवा छोट्या व्यावसायिकही याचा फायदा घेऊ शकतात? चला तर मग अगदी सोप्या भाषेत आपण जाणून घेऊया टॅक्स हॉलिडे म्हणजे काय. टॅक्स हॉलिडे म्हणजे ठराविक कालावधीसाठी करामध्ये दिलेली सूट. या काळात सरकार तुमच्याकडून पूर्ण कर घेत नाही, कधी कधी तर अजिबातच कर घ्यायचा नसतो. म्हणजे जो पैसा करात गेलेला असतो तोच पैसा तुम्ही व्यवसाय वाढवण्यासाठी, नवीन मशीन खरेदीसाठी, कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी, सेव्हिंग किंवा गुंतवणुकीसाठी वापरू शकता. सरकार टॅक्स हॉलिडे का देते? सरकार कोणालाही कारणाशिवाय सूट देत नाही. टॅक्स हॉलिडे मागची काही महत्त्वाची कारणं आहेत. म्हणजेच नवीन उद्योगांना चालना देणे, मागास भागात गुंतवणूक वाढवणे, स्टार्टअप आणि लघुउद्योगांना आधार, रोजगार निर्मिती वाढवणं, परदेशी कंपन्यांना भारतात गुंतवणुकीसाठी आकर्षित करणं. सरकारचा उद्देश एकच, व्यवसाय वाढवा आणि नोकऱ्या तयार व्हाव्यात. म्हणून टॅक्स हॉलिडे किती काळासाठी असतो? टॅक्स हॉलिडे कायमचा नसतो, तो ठराविक काळासाठी दिलेला असतो. म्हणजेच 3 वर्ष, 5 वर्ष किंवा 10 वर्ष. तर कधी कधी काही विशेष प्रकरणात त्याहूनही अधिक हा कालावधी संपल्यानंतर पुन्हा सामान्य कर नियम लागू होत असतात. टॅक्स हॉलिडेचे फायदे काय काय आहेत? टॅक्स हॉलिडेमुळे कंपन्यांचा खर्च कमी होतो, नफा वाढतो, तसेच नव्या नोकऱ्या तयार होतात, उद्योग वेगाने वाढतात, स्टार्टअप्स करणाऱ्यांना सुरुवातीच्या काळात मोठा आधार मिळतो. टॅक्स हॉलिडेचे प्रकार किती आहेत? टॅक्स हॉलिडे अनेक प्रकारचे असतात. इन्कम टॅक्स मध्ये सूट, एक्सपोर्ट करणाऱ्यांना कर सवलत, IT, मॅन्युफॅक्चरिंग सारख्या क्षेत्रात फायदा, स्टार्टअपसाठी खास कर सवलत, मागास भागात उद्योग करणाऱ्यांना विशेष सूट, ग्रीन एनर्जी आणि रिसर्चसाठी क्षेत्राला फायदा, तसेच SEZ म्हणजे सेज अशा विशेष आर्थिक क्षेत्रासाठी युनिट्सना सूट देण्यात येते. भारतात टॅक्स हॉलिडे कुठे मिळतो? भारतात टॅक्स हॉलिडे मिळतो तो म्हणजे स्टार्टअप इंडिया योजनेअंतर्गत सेज मध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना, तसेच ईशान्य भारतातील राज्यांमध्ये गुंतवणुकीसाठी असणाऱ्या लोकांना किंवा रिन्युअल एनर्जी किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांना. टॅक्स हॉलिडेचा योग्य वापर कसा करावा? टॅक्स हॉलिडेचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर नियम नीट समजून घ्या, आपली पात्रता तपासा, वाचलेला पैसा उगाच खर्च करू नका, दीर्घकालीन नियोजन किंवा गुंतवणुकीवर भर द्या, गरज असल्यास टॅक्स तज्ञांचा सल्ला घ्या. एकूणच काय, टॅक्स हॉलिडे म्हणजे फक्त कर सवलत नाहीये, तर विकासाची संधी आहे. योग्य वापर केला तर तो तुमचा व्यवसाय आणि भविष्यात दोन्ही बदलू शकतो. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.